नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की संध्याकाळी खाल्लेलं एक साधंसं फळ तुमची रात्रीची झोप हळुवारपणे चोरत असेल? अनेक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक असं म्हणतात की ते आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करत आहेत. पण प्रत्यक्षात ही सवय तुमच्या रात्री 2 किंवा 3 वाजता वारंवार जाग येण्याची कारण असू शकते. जेव्हा तुमच्या शरीराला गाढ झोपेची गरज असते, तेव्हा तुम्हाला बाथरूममध्ये जावं लागतं. एक डॉक्टर म्हणून अनेक ज्येष्ठांना हे सत्य कळाल्यावर धक्का बसलेला पाहिला आहे. त्यांनी याला वाढतं वय, प्रोस्टेट किंवा कमजोर मूत्राशय जबाबदार धरलं. पण खरं कारण त्यांच्या स्वतःच्या जेवणाच्या ताटात लपलेलं होतं. आज मी तुम्हाला केळी नमकी कशी खायची हे सांगणार आहे, जेणेकरून रात्रीच्या लघवीच्या त्रासाशिवाय तुम्ही शांतपणे झोपू शकाल. हे औषधांबद्दल नाही, हे निसर्गाच्या अन्नाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करण्याबद्दल आहे, जेणेकरून तुमच्या मूत्राशयाला आणि मनाला ती विश्रांती मिळेल ज्याची त्यांना गरज आहे. आपण सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आता तुमच्याकडे किती वाजले आहेत. कृपया खाली कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमची गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आणि जर तुम्हाला वयाच्या 65 वर्षानंतर आरोग्य सुधारण्यासाठी सोप्या विज्ञानावर आधारित टिप्स आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्या रात्री बदलू शकणारा पुढचा साधा बदल तुम्ही कधीही चुकवणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना रात्री वारंवार लघवीचा त्रास का होतो? एक वयाच्या 60 नंतर वॅसोप्रेसिन हार्मोनची घट. वयाच्या 60 नंतर आपल्या शरीरात वॅसोप्रेसिन नावाच्या हार्मोनची संप्रेरक निर्मिती नैसर्गिकरित्या कमी होते. हा हार्मोन रात्रीच्या वेळी मूत्रपिंडांना लघवी बनवण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतो. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हा हार्मोन झोपेच्या वेळी सक्रिय असतो आणि मूत्रपिंडांना हळू गतीने काम करण्यास सांगतो, ज्यामुळे आपण कोणत्याही व्यत्ययाशिवाय विश्रांती घेऊ शकतो. पण जसजसे वय वाढते तसतसा हा सौम्य संकेत कमकुवत होतो. मूत्रपिंड दिवसाप्रमाणेच रात्री ही द्रव गाळण्याचे काम जवळजवळ तितक्याच वेगाने सुरू ठेवतात, ज्यामुळे मूत्राशय वेळेपूर्वीच भरून जातो. कल्पना करा की तुम्ही रात्री जेवणानंतर शांत झोपण्याच्या विचाराने अंथरुणावर पडला आहात आणि काही तासातच तुम्हाला शौचालयात जाण्याच्या इच्छेने जाग येते. हे तुमच्या शरीराच्या अपयशाचे लक्षण नाही, तर तुमच्या शरीराचे अंतर्गत वेळापत्रक बदलले आहे. याचे लक्षण आहे. चांगली बातमी ही आहे की तुमच्या संध्याकाळच्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही अजूनही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयसोबत काम करू शकता. 2. मूत्राशयाची वाढलेली संवेदनशीलता. तरुण पूर्णपणे मेंदूला तीव्र संकेत देण्यापूर्वी मूत्राशय सुमारे 400 ते 500 मिली लघवी साठवू शकत होता. अनेक ज्येष्ठांसाठी ही क्षमता 150 मिली इतकी कमी होते, म्हणजे जेमतेम अर्धा ग्लास पाणी. याचा अर्थ असा की अगदी थोड्या प्रमाणात लघवी देखील तातडीची भावना निर्माण करू शकते. कोल्हापूरमधील एका ज्येष्ठ नागरिकाची कल्पना करा, जे रात्री 8 वाजता फक्त 1 कप हर्बल चहा पितात आणि तरीही रात्री 2दा जागे होतात. त्यांचा मूत्राशय कमकुवत नाही, तो फक्त अधिक संवेदनशील झाला आहे, जो पूर्वीपेक्षा लवकर तातडीचे संदेश पाठवत आहे. संध्याकाळच्या वेळी द्रव पदार्थ कमी करून आणि झोपण्यापूर्वी मूत्राशयाला शांत रिकामी स्थितीत ठेवून तुम्ही हे चुकीचे अलार्म कमी करू शकता. हे हळूवार प्रशिक्षणाबद्दल आहे, जबरदस्ती करण्याबद्दल नाही, जेणेकरून तुमचे शरीर थोडे जास्त थांबायला शिकेल. 3. मूत्रपिंडाची मंदावलेली गाळण प्रक्रिया. वयानुसार मूत्रपिंडातील नेफ्रॉन्स नावाचे गाळणीचे घटक अधिक हळू काम करतात. हा आजार नाही, तर वृद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे. प्रक्रिया होण्यापूर्वी द्रव पदार्थ शरीरात जास्त काळ फिरत राहू शकतात
तथापि जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी आडवे होता तेव्हा पाय आणि शरीराच्या खालच्या भागातील द्रव रक्तात परत येतो, ज्यामुळे मूत्रपिंडावर अचानक कामाचा भार येतो. ते अधिक लघवी तयार करून प्रतिसाद देतात आणि तेही झोपेसाठी अत्यंत चुकीच्या वेळी. उदाहरणार्थ, सोलापूरचे एक काका जे दिवसभर जास्त वेळ बसून काम करतात, त्यांच्या पायावरची सूज लक्षात येत नाही, पण ज्या क्षणी ते आडवे होतात त्या क्षणी या लपलेल्या द्रवावर प्रक्रिया होते. संध्याकाळच्या वेळी थोडे चालणे, पायांचे हलके व्यायाम आणि झोपण्यापूर्वी थोडा वेळ पाय उंचावर ठेवल्याने हा बदल सुलभ होतो आणि रात्रभर मूत्रपिंडावरील दाब कमी होतो. 4. उशिरा खाण्यापिण्याच्या सवयी. आपल्याकडच्या अनेक घरांमध्ये जेवणानंतर 1 वाटी डाळ, थोडे सार किंवा फळांचा तुकडा खाण्याची पद्धत आहे. जरी हे पदार्थ हलके आणि आरोग्यदायी वाटत असेल तरी ते झोपण्याच्या वेळेपूर्वी शरीरात द्रव वाढवतात. ग्रीन टी, दूध, सूप आणि टरबूज सारखी पाणीदार फळे शांतपणे मूत्राशयावरील भार वाढवतात. पुण्यातल्या एक निवृत्त शिक्षिकेने मला एकदा सांगितले की त्या आराम मिळवण्यासाठी रात्री 9 वाजता नेहमी आल्याचा चहा प्यायच्या, पण त्यामुळे त्यांना न चुकता पहाटे 2 वाजता जाग यायची. जेव्हा त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी 6 वाजता घ्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळचे द्रव पदार्थ फक्त काही गोटांपुरते मर्यादित ठेवले, तेव्हा त्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय 5 ते 6 तास झोपू लागल्या. येथील धडा सोपा आहे. तुमच्या दिवसातील बहुतेक पाणी दुपारी 4 वाजेपर्यंत प्यायले पाहिजे आणि सूर्यास्तानंतर अगदी कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. 5. रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम. वारंवार जाग आल्यामुळे गाढ झोपेचे थप्पे मोडतात, ज्यामुळे केवळ विश्रांतीवरच नव्हे तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब चढ उतार होऊ शकतो. रात्री हृदयावरील ताण वाढू शकतो आणि पडण्याचा किंवा पक्षाघाताचा धोकाही वाढू शकतो. कल्पना करा की अंधारात जाग येणे, शौचालयाकडे धाव घेणे आणि चक्कर येणे या क्षणी अनेक ज्येष्ठ नागरिक घसरतात किंवा त्यांच्या रक्तदाबात धोकादायक वाढ होते. झोपेचे रक्षण करणे केवळ आरामासाठी नाही तर ते तुमच्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी एक घाल आहे. द्रव सेवनाची वेळ सांभाळून तुम्ही ते छुपे धोके कमी करता आणि तुमच्या शरीराला प्रत्येक रात्री आवश्यक असलेली विश्रांती देता. थोडक्यात वय आणि सवयी यांचे मिश्रण. ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्रीच्या लघवीचे कारण क्वचितच एखादी एकच समस्या असते. हे सहसा नैसर्गिक वृद्धत्वातील बदलांसोबतच छोट्या पण महत्त्वाच्या दैनंदिन सवयींचा परिणाम असतो. मूत्राशय आणि मूत्रपिंड अधिक संवेदनशील असू शकतात, पण ते असहाय्य नाहीत. तुमच्या शरीरातील बदल समजून घेऊन आणि लवकर पाणी पिणे, रात्री पाणीदार पदार्थ मर्यादित करणे आणि संध्याकाळी हलकी हालचाल करणे यांसारखे छोटे बदल करून तुम्ही शांत दीर्घ झोपेचे क्षण परत मिळवू शकता. हे वयाशी लढण्याबद्दल नाही तर त्याच्याशी जुळवून घेण्याबद्दल आहे, जेणेकरून तुमच्या रात्री पुन्हा शांत होतील आणि तुमची सकाळ ऊर्जा आणि स्पष्टतेने सुरू होईल. केळी आणि झोप विज्ञान काय सांगते? ते एक कमी आम्लयुक्त मूत्राशयासाठी सौम्य एका पिकलेल्या केळ्याची एक शांत ताकद ही आहे की ते सनफ्री, अणस किंवा कच्च्या टोमॅटोसारख्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असते. ज्येष्ठांसाठी याचा अर्थ असा आहे की ते मूत्राशयाच्या नाजूक आवरणाला त्रास देणार नाही, जे 60 नंतर अनेकदा अधिक संवेदनशील झालेले असते. कल्पना करा की तुम्ही तुमची संध्याकाळ अशा फळाने संपवत आहात जे त्रास देण्याऐवजी शांत करते. आपल्याकडे अनेक घरांमध्ये जेवणानंतर आम्लयुक्त फळे हलकी आहेत असे समजून खाल्ली जातात, पण ती अनेकदा रात्री लघवीची भावना निर्माण करते. केळी ही समस्या टाळतात, ज्यामुळे मूत्राशय शांत राहतो. जास्त आम्लयुक्त फळाने ऐवजी केळे निवडणे
म्हणजे शांतपणे झोपणे आणि पहाटेपूर्वी 2दा उठणे यातील फरक ठरू शकतो. 2. पोटॅशियमने समृद्ध मूत्राशयाला आराम देणारे एका मध्यम आकाराच्या केळ्यात सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असते. हे एक खनिज आहे जे मूत्राशयाच्या भिंतींमधील स्नायूंसह आणि इतर स्नायूंना शिथिल करण्यास मदत करते. जेव्हा हे स्नायू शिथिल राहतात तेव्हा ते अनावश्यकपणे तातडीचे संकेत पाठवत नाहीत, विशेषतः जेव्हा मूत्राशय फक्त अर्धा बनलेला असतो. रायगडमधील एखाद्या ज्येष्ठांसाठी ज्यांना रात्री चुकीच्या संकेतांमुळे त्रास होतो, त्यांच्यासाठी हे साधे खनिज एक शांत मदतीने ठरू शकते. संध्याकाळच्या सुरुवातीला केळ्याचा आहारात समावेश केल्याने केवळ स्नायूंच्या आरोग्याला आधार मिळत नाही, तर ते इलेक्ट्रोलाइटचा संतुलित करते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. हा नैसर्गिक दृष्टिकोन रात्रीच्या बाथरूमच्या फेऱ्यांची गरज कमी करतो आणि शरीराच्या विश्रांतीचे चक्र पुनर्संचयन करतो. 3. मॅग्नेशियम मज्जातंतूंना शांत करते आणि रात्रीचा ताण कमी करणे. केळी मॅग्नेशियमचा एक सौम्य डोस देखील देतात. हे खनिज मज्जासंस्थेला आराम देण्यासाठी ओळखले जाते. वृद्धापकाळात मूत्राशयावर नियंत्रण ठेवणारे मज्जातंतू अति सक्रिय होऊ शकतात आणि गरज नसतानाही संकेत पाठवू शकतात. मॅग्नेशियम खांद्यांवर ठेवलेल्या मैत्रीपूर्ण हातासारखे काम करते, जे मज्जातंतूंना शांत होण्यास सांगते. ज्या ज्येष्ठांना झोपण्याच्या वेळी मन अस्वस्थ वाटते त्यांच्यासाठी मॅग्नेशियम तणाव कमी करून गाढ झोपेत जाणे सोपे करू शकते. पुण्यातील एका आजींनी सांगितले की संध्याकाळी 6 वाजता एक केळे खाण्यास सुरुवात केल्याने त्यांची संध्याकाळ शांत झाली आणि रात्रीची झोप कमी विस्कळीत झाली. ही जादू नाही, तर तुमच्या शरीराला शांतपणे जे हवे आहे ते देणे आहे. 4. ट्रिप्टोफॅन गाग पुनर्संचयन झोपेसाठी आधार. ट्रिप्टोफॅन केळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे एक अमिनो आम्ल सेरोटोनिन आणि मेलाटोनिनसाठी एक बिल्डिंग ब्लॉक आहे, जे शरीराचे नैसर्गिक मोड आणि झोप नियंत्रक आहेत. उतार वयात या रसायनांचे उत्पादन कमी होऊ शकते, ज्यामुळे झोप हलकी आणि सहज विस्कळीत होणारी होते. ट्रिप्टोफॅन पुरवून केळी मेंदूला शांत करणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास मदत करतात, जे गाढ झोपेत सहज संक्रमण करण्यास प्रोत्साहन देतात. जालन्यातील एखाद्या व्यक्तीसाठी ज्यांना प्रत्येक लहान आवाजाने जाग येते, त्यांच्यासाठी हे अंथरुणावर तळमळत राहणे आणि सकाळपर्यंत झोपून राहणे यातील फरक ठरू शकतो. योग्य वेळी खाल्लेलं केळ शांत झोपेसाठी एक नैसर्गिक तयारीचा भाग असू शकतं. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या ॲरोस्वाच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.